माझ्या मम्मीने बोलली की 7 वाजेपर्यंत आपल्याला तयार होऊन त्याच्यामध्ये पण सकाळी 10 वेळेस भांडण झालेत माझी आणि माझ्या बहिणींचे. साले को छोडूंगा नहीं. मुंगूस 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 तोंड टाकाव. सगळ्यांसाठी एक टास्क घेऊयात. तर चला मग कुठे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर व्लॉग. खूप दिवसानंतर मी माझा व्लॉग परत एकदा आणलाय आणि मलाच विश्वास बसत नाही की मी एवढे दिवस केलं काय. मी रोज रोज विचार करते की मी आज व्लॉग स्टार्ट करायला पाहिजे, मी आज व्लॉग स्टार्ट करायला पाहिजे. फायनली मी आज करत आहे आणि आज तोही टाइम सांगते 1:10 एक. आणि आज आहे तारीख 19, म्हणजेच की आज आमच्या लातूर जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे वेळामोस्या. आणि वेळामोस्यासाठी आम्ही जातोय गावाकडे. सकाळी जायचं आहे. माझ्या मम्मीने बोलली की 7 वाजेपर्यंत आपल्याला तयार होऊन जायचं आहे गाडीमध्ये. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. आणि माझ्यानं होत नाही सकाळी उठून डोक्यावर आंघोळ करणं. सो मी विचार केला की आत्ता आपण आंघोळ करूयात. 1 वाजता फ्रेश, हेअर ड्राय, सगळ्या गोष्टी सेटअप करून मस्तपैकी सकाळी जाऊयात शेताकडं. तर चला मग आता पाणी गरम करूयात. अशा प्रकारे सकाळ झालेली आहे आणि सकाळी मला चहा लागतो. चहाशिवाय माझी सकाळ तर होणार नाही. तर मग आज खूप कमी केलाय क्वांटिटी, कारण माझ्या चेहऱ्यावर 2, 3, 4 पिंपल आलेत. बट स्टील मी चहा पिणार, चहा बंद होणार नाही. प्राची, बापरे, हे सगळे लास्ट मोमेंटला आठवलेली काम असतात. इस्त्री मम्मीचा आता रागवणं खायचं. तो अशा प्रकारे माझा हा पिंक ड्रेस आहे. मला तर मी वेळामोशा कमी आणि मी लग्नाला जास्त जाते असं वाटत आहे. तर असा हा माझा सुंदरसा ड्रेस होईल. तर असा हा माझा सुंदरसा ड्रेस. ठीक आहे, इट्स ओके. मला एवढंच वाटतं की लाईफमध्ये मला ज्या गोष्टीत आनंद आहे मी ते करणार. ठीक आहे, मग ऑकेजन काय आहे, नो मॅटर ऑकेजन काय. बघता गाडी खाली आली आहे. गाडी जिजूची आहे, त्यांनी आमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे. आम्ही शेताकडे जाणार आहेत, आमच्या शेताकडं. हळूहळू या. फायनली खूप दिवसानंतर आज माझा व्लॉग स्टार्ट होते. प्लीज, त्याच्यामध्ये पण सकाळी 10 वेळेस भांडण झालेत माझी आणि माझ्या बहिणींचे. आता आय डोंट नो माझे रिॲक्शन्स काय असतील, पण जे असेल ते रिअल असेल, जेन्युइन असेल. तर आज आमच्यासोबत खूप लोक आहेत, छोटे मोठे सगळेजण आहेत. आणि मी काल रात्री 2 वाजता धुतलेले केस आहेत, जे आज इतके डर्टी झालेत. बट स्टील आय एम शायनिंग बिकॉज शूट करायला वरती आले होते आणि माझ्यासोबत छोटे पण आलेत. ऐक ना, आज काय आपल्या इथं काय असतंय शेतामध्ये? हा. वाव, तुला काय आवडतंय? तुला काय आवडते? वाव. तर हॅलो गाईज, आमच्या इथं लातूर जिल्ह्याचा सगळ्यात महत्त्वपूर्ण सण आहे, तो म्हणजे की वेळामोशा. आणि आमच्याकडं बनतं आंबील. भाई एक नंबर. मी आता तुम्हाला शेतात गेल्यावर दाखवेल. तर चला मग. लास्ट मोमेंटवर सुसूनच भेंडी. वैष्णवी चटई कशाला घेतलीस? चटई बसायला लागते शेतामध्ये जेव्हा टोचते माती. चल. हिल्स कोण घालते? मी घालते.
वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर ब्लॉग. तर चला मग कुठे प्री प्लॅन्ड आमची लाईन आहे ही. आता एस्थेटिक लाईन होणार ह्याच्यानंतर. चलो गणपती बाप्पा मोरया. नकोस बाईसी तिला अवघड वाटत. हे लावायचं ना आवाज करा. काय झालं एवढं नाचायला? एवढंच येते जवळपास शहरातली 90% दुकाने बंद असतात आजला आणि सगळे गावाकडे निघालेत. गाईज परत एकदा दीदी सोबत भांडण झालंय बट स्टील मी डान्स करणार. बर्बाद हो रही जी, बर्बाद हो रही जी, तेरे प्रेम वाले नमस्कार. आमच्या लातूर जिल्ह्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण सण जो शेतकऱ्यांसाठी साजरा केला जातो तो म्हणजे वेळा महोत्सव. अशा प्रकारे कडब्याच्या पेंड्या उभ्या केल्या जातात आणि त्याची खोप तयार करतात आणि त्याला गुलाबी शाल लावतात. त्यात चिखलाच्या लक्ष्म्या बनवून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर एका द्रोणात आंबील आणि उंडे यांचं मिश्रण करून सगळ्या पिकांवरती शिंपडलं जातं. अशा प्रकारे वेळामोशा साजरी केली जाते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मम्मी काय करतायस तू? चिखलाची देव. चला चला लवकर. हो तो चला का पायात. पाणी कोणाला पाहिजे या तू पे तुम्ही पण घ्या. कोण या का कुठून आणली? तिथलं तोडून तू तोडलीस? वा ताकद आहे तुझ्यात. सालन पलगे ओलगे ओलगे सालन पलगे. माझ्या डोक्यात टाकायला तो
सालन पल गया सालन पल सालन पल गया सालन पल गया मी सगळ्यांना कानवले देणार आहे हातात ते हात मागे घेऊन त्यांनी मागणार मी देणार चला 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 या अंबील आला ना बसा. आणि फायनली जेवणात हा सगळ्यात महत्वपूर्ण नहीं फिसलने देंगे जीव की प्राण अंबील भज्जी भाकरी काय आवडलं सगळ्यात जास्त हा? माझा भाऊच आहेस बघ दुसरा ग्लास आता मी 2 तास झोपणार मम्मी पान बनवून दे ना गाईज तिथे एक मुंगूस आलंय माझे माझे सगळे टीम माझी बहीण भाऊ हे बघा इथून ओरडत आहेत हे बघा कुठं आले मला तर काही भेटत नाहीये कुठे जाऊ का वापस जाऊ द्या अपमान मुंगूसनं माझा अपमान केलं गेला त्याचा मूड गेला लक्ष्मी दीदीचे फोटो काढूयात आपण चला लक्ष्मी दीदी मला आंबीलची खूप कदर आहे आय रिस्पेक्ट ही फक्त हसी मजाकचा पार्ट आहे भाऊ बहिणीमध्ये मज्जा असते दॅट्स इट चला थोडी मस्ती करूयात सगळे भाऊ बहीण बोर झाले होते चला मी म्हटलं ॲक्टिंग करावं म्हणजे ॲक्टिंग लाईक की बाबा खूप जास्त आंबील झाली आहे एवढी जास्त झोप की सुधरतच नाही अशी ॲक्टिंग मजा आली यार सगळे हसले मज्जा मस्ती यार होतच राहते गाईज मुंगूस फायनली भेटलाय मुंगूस 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 तोंड टाकाव फायनली भेटलेला आहे वाव मला एक गोष्ट बोलायची होती मी खूप 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 दूर आली आहे का कारण की इथं मला पीसफुली बोलता येईल तर खूप कंट्रोल केलं की गोष्ट नाही बोलायला पाहिजे बट समवेअर हे खूप गरजेचं आहे बोलणं कारण आता टाईम झाला आहे आम्ही निघणार आहेत ठीक आहे तर विषय असा आहे की ही जी जमीन आहे हे जे आकाश आहे हे जे प्रकाश आहे हे जे प्रत्येक गोष्ट आहे ती तेव्हाच फील होते जेव्हा तुमच्या लाईफमध्ये तुमचे वडील असतात तर आज ते नाही आहेत 6 वर्ष गेली ते नाही आहेत तर कुठल्याच गोष्टीमध्ये तो रसच नाही आहे ही जमीन ही सगळं ह्या गोष्टी आपल्याला इथेच सोडून जायच्यात आणि हे आपल्याला जगते वेळा कधीच समजून येत नाही आपल्याला माणसाची कदर करता येत नाही आपल्याला माणूस ओळखता येत नाही आपल्याला त्या गोष्टी त्या आता टाईमसाठी एवढ्या हाईप करतात की यार मी भारी माझ्या गोष्टी भारी राग 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 बट अर्थ नाही या गोष्टींना सगळं काही जमिनीवर सोडून जायचं व्यक्ती जातो सगळ्या गोष्टी इथंच राहून जातात सो माझा सांगण्याचा उद्देश आहे की इतकी जाणीव आत्ता होते वडिलांची आणि माझ्या वडिलांमुळे आज आमची जी ओळख आहे आमच्या गावामध्ये माझ्या वडिलांचं जे नाव आहे हे जे सगळं काही रिस्पेक्ट मिळते फक्त त्यांच्यामुळं आणि मी माझ्या जीवनात असं एकही मुमेंट नसेल ज्याच्यामध्ये मी त्यांना मिस करत नसेल आठवण काढत नसेल कारण की माझा दिवसच माझ्या वडिलांपासून चालू होतो आणि वडिलांवरच संपतो माझ्या वडिलांवर खूप जास्त प्रेम करते त्यांना कसं सांगू कुठे आहेत ते आय डोंट नो आणि माझा हा व्लॉग माझ्या घरचेही बघतील आय नो दॅट बट आय हॅव दॅट फीलिंग मला गट्स आहे त्या गोष्टी फेस करण्याच्या सो मला काही ऑकवर्ड होत नाही या गोष्टी सो मी जे
जस्ट विचार करत आहे की काय हे लाईफ एक्झॅक्टली होतंय काय, घडतंय काय. विदाउट युअर डॅड यू कांट सर्वाईव्ह. येस, यू सर्वाईव्ह बट नॉट हॅपीली. तर तुमच्या डॅडची रिस्पेक्ट करा. दॅट्स इट, दॅट्स ऑल आय वॉन्ट से. थँक्यू. आपण ऊस खाऊयात. आता खूप जास्त इमोशनल झाली, आय नो दॅट. बट मला काहीतरी स्वतःला हायड्रेट करावं लागेल, नाहीतर गोड खावं लागेल, म्हणजे माझं माइंड डायवर्ट होईल. चला जाऊयात आता. हाय वैष्णवी, हाय माय सिस्टर, हाय. क्यूट बेबी. मी तुम्हाला आमच्या गावचं कल्लेश्वराचं मंदिर दाखवते आता. तर चला मग. तुम्ही बघू शकतात. अरे मी मंदिर दाखवते. माने तुम्ही मंदिर तुम्ही हे बघा. हॅलो. मोबाईल घेते इसमें मोबाईल जाईल पण का येत जाईल सगळं. हाय हे तर सुरू प्रॉब्लेम होतोय. वानेर. हाय ॲटिट्यूड. सुंदर असं आमच्या गावातलं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आमच्या गावचं ग्राउंड लेवल. आता आम्ही घराकडे निघालेलो आहेत. म्हणजे की यार माझी लाईफ मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करते. बट मला वाटतं मी या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून नाही राहिलं पाहिजे. ज्या मुमेंटमध्ये आपण एन्जॉय केलं पाहिजे. डझंट मॅटर. तुम्ही एन्जॉय करू शकता आणि एन्जॉय केलंच पाहिजे. तयार व्हा, जे मनात आहे ते खा, प्या, एन्जॉय एव्हरीथिंग. दॅट इज द हेल्दी लाईफ. ओके. परवा माझी एक्झाम आहे. एका पाहुण्याच्या घरी आम्ही उतरलोय आणि मी जात आहे फक्त चहा पिण्यासाठी. फक्त चहा पिण्यासाठी. हे मध्ये कसलं यार. मी तर चहा पिण्यासाठीच आले आहे काहीच. ऍक्सिडेंट हो ऍक्सिडेंट. मला पाहुण्यांच्या घरी एक गाडी भेटली आहे, जी सिद्धू मोसेवाल्याची गाडी आहे गाईज. यू कॅन सी. वाव. त्यांच्या इथं काहीतरी चालू आहे. तर ह्याप्रमाणे आता खूप जास्त रात्र झाली आणि आमचं घर तसंही जवळ आलंय. बट लास्टचा एक काहीतरी टास्क घ्यावा असं विचार करत आहे. तर ही माझी सगळी फॅमिली आहे. तर आपण सगळ्यांसाठी एक टास्क घेऊयात की एक डायलॉग आहे जो जास्त स्पीडमध्ये आणि जास्त वेळ बोलेल तो विनर असेल. ठीक आहे. तर आपण सगळ्यांकडून बघूयात. तर पॉइंट हा आहे बोलायचा की लाल नल नीला नल. तर चला सुरुवातीला छोट्या बाळापासून स्टार्ट करूया. हॅलो शिवांश. हा तू म्हण लाल नल नीला नल. अरे वाव 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 वाव. अजून म्हण अजून म्हण. अजून म्हण अजून म्हण. बेस्ट बेस्ट बेस्ट. चलो आता सेकंड तू.
तू म्हण आता. लाल लाल हा थर्ड ठीक आहे सही. तू बोल लाल नल नीला नल लाल नल तू. ओ माय गॉड. ओ टाळ्या. ओके ओ बेस्ट ओके तू आता. ओ माय गॉड क्यूट. हा तू बोल. हरली. ओके तुम्ही म्हणा. नाही म्हणायचे हा म्हणा एक डायलॉग बोल. हा ओके तुम्ही म्हणा आता. तू म्हण लक्ष्मी. नल नीला नल लाल नल नीला नल लाल नल नीला नल लाल नल नीला नल. ओके तू मम्मी म्हण. हा म्हण. लाल नल नीला नल एवढं नाजूक नाही हा. लाल नल नीला नल लाल नल नीला नल. नाही निघाला आउट हा जीजी तुम्ही म्हणा एकदा. काय रंग म्हणायचे का? लाल नल नीला नल. लाल नल नीला नल. लाल नल नीला नल. हरले जीजू. तुम्ही म्हणा की. जाऊ द्या भैया लाजलेले. एक्स्ट्राऑर्डिनरी केले. आता लास्ट आपला हा गेमचा विनर कोण आहे त्याच्या आधी आपण परत एकदा बेबी कडून घेऊयात. 2-3 वेळा म्हण. हा म्हण. जोरदार टाळ्या. हा? तुम्ही म्हणा अजून पण चान्स आहे. विनर होऊ शकतात आणि विनरला मिळणार आहे काहीच नाही. ठीक आहे तर आजचा विनर कोण आहे चला तुम्ही सगळ्यांनी ठरवा. ठीक आहे तर अशा प्रमाणे आमचा हा ब्लॉग आता आम्ही एंड करतोय. तर guys, सगळ्यांनी बाय करा. सबस्क्राईब फॉलो पण करा.